नमस्ते. वाडी पोलीस स्टेशनमध्ये 21 तारीखला एक घरफोडी झाला होता. ते 22 तारीखला आम्ही रजिस्टर केलेली आहे. ते घरफोडी जे घरात झालेली आहे ते एक बंतेजी होता. तो त्यांच्या घरमध्ये ते त्यांची बौद्ध विहारमध्ये जे यूज करतात ते असं सामान होता आणि काहीतरी कॉईन्स ते त्यांच्या दानपेटीमध्ये होता आणि दुसरा एक श्रीलंकन करन्सी असा मिळून अराउंड 63,000 पर्यंत त्यांचं साहित्य होता. ते आम्ही गुन्हा 22 तारीखला इमिडिएटली दाखल केलेली आहे. त्याच्यानंतर आमच्या वाडी टीम PI तटकरे साहेब, PSI अमित बनकर आणि त्यांची टीम जे आहे त्यांनी 2 दिवसमध्ये डिडक्शन त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. आम्ही 100% रिकव्हरी केलेली आहे. तुमच्यासमोर ते जे दिसतात सगळे आमच्या रिकव्हरीमध्ये दिसतात. तो याच्यामध्ये विशेष हे होता की CCTV कॅमेरा असा काहीच नव्हता, पण आमच्या जे फील्डमध्ये जे खबरी होता त्याच्यामध्ये आमचं डिटेक्शन झालेली आहे ना. एक चांगला काम झालेलं आहे. सगळे काम आम्ही आमच्या माननीय CP सर, जॉईंट CP सर, ॲडिशनल CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. काय आवाहन करणार सर आपण जनतेला? मी लोकांना हे आवाहन करणार की आपण ही घरफोडीच्या प्रकारमध्ये आम्ही खूप चांगला डिटेक्शन आता रिसेंटली आमचे झालेली आहे वाडी पोलिसांचे आणि झोन 1मध्ये पण मी आवाहन करतो की ते तुमचं CCTV असणं खूप गरजेचे आहे लोकांच्या. आपण जेव्हा तुम्ही घर लॉक करून बाहेर जाता त्या टायमाला घरफोडीचा चान्स जास्त असतात. तुम्ही थोडंसं तुमच्या नेबर्सला जेव्हा तुम्ही जाता तुम्ही नेबर्सला प्लीज इन्फॉर्मेशन देऊन थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी चेकिंग CCTV लावून त्याच्यामध्ये आमच्या काहीतरी झालं तरी आम्ही डिटेक्शन करू शकतो.